मालडुंगे ग्रामपंचायत हद्दीत रात्री उशिरा विजेची तार तुटून पडल्याने 2 गायी व 1 बैल अशा 3 जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच मालडुंगे ग्रामपंचायतीचे सरपंच श्री सीताराम चौधरी, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, महावितरण MSEBचे अधिकारी तसेच पनवेल तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी मृत जनावरांची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी सरपंच श्री सीताराम चौधरी यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत परिसरातील जीर्ण व धोकादायक वीज तारा आणि देखभालीअभावी वारंवार निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. अशा निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असून भविष्यात मानवी जीवितासही धोका निर्माण होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. ग्रामस्थांनी मृत जनावरांच्या मालकांना तात्काळ आर्थिक मदत व नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. तसेच परिसरातील सर्व धोकादायक वीज तारा आणि खांबांची त्वरित तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या घटनेमुळे महावितरणच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मी एवढाच बोलेन की आज पावसाळा सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा चालू होत असताना आपल्या या आदिवासी बंधूंना पावसाळ्याला जेव्हा शेतीचं काम चालू होतंय आणि ते होत असताना आपल्याला बैलांची गरज असते आणि बैलाची गरज आज होत असताना आज या ठिकाणी अशी दुर्दैवी घटना घडलेली आहे की इलेक्ट्रिक तार तुटून ती तार तुटत असताना त्याला 3 जनावरं मृत्युमुखी पडलेले आहेत. आणि या मृत्युमुखी पडल्याचं कारण असं आहे का MSEBचा गलथाना कारभार. आज प्रत्येक वेळी आम्ही इथं लाईनमॅन असो वायरमॅन असो यांना नेहमीच आम्ही सांगतोय का लाईट का नाही. कालच मी जनार्दन कातकरी म्हणून यांना लाईनमॅनला फोन केलेला तर लाईट डीम आहे या कारणाने त्यांना फोन केलेला. माझ्या मते ही लाईटीची तार दुपारी 12-12:30 वाजता तुटलेली आणि त्याच वेळेला ही घटना घडलेली आहे. आज ही घटना एवढी मोठी घडली. त्याच्यानंतर सरपंच म्हणून मी त्यांना रात्री 10:30 वाजता मी थांबवला बापदेवाडीवर आणि त्यांना विचारपूस केली का लाईट गावात का नाही. हे लोकांना मी वारंवार सांगून लाईट तशीच ठेवून गेले पण इकडे बघायला आले नाही. मला तर वाटतंय का त्यावेळेला हे डिपार्टमेंटची लोक इलेक्ट्रिक डिपार्टमेंटची लोक या ठिकाणी आले असते आणि इथं पाहणी केली असती तर मला वाटलंय का या 3 जनावरांचा जीवन वाचला असता. आज एवढ्या मोठ्या परिस्थितीत यांना एवढा शॉक लागलेला आहे. एका गायीचा तर डायरेक्ट पाय जळून तुकडे झालेले आहेत. दुसरी 2 आहेत ते त्यांच्या छाताडा खाली तार असून त्याच्याने वर पडलेले आहेत. प्रत्येक इकडे कोणी दुर्लक्ष नेहमीच यांचं चाललेलं असतंय. म्हणून आमच्या या चॅनलच्या माध्यमातून त्यांना मी सांगू इच्छितो की अजून किती लोकांचे तुम्ही बळी घेणार आहेत. आणि आज या ठिकाणी ही जबाबदारी जी आहे आणि MSEBची जबाबदारी आहे. MSEBच्याच कारण हे आज 3 जनावरं मृत्युमुखी पडलेले आहेत. आमचे आदिवासी बांधव या ठिकाणी आज बैल बांधण्याची सोय करत असतात. घरातलेच बैल आज एक त्यांचा मयत झालेला आहे तर दुसरा बैल कुठून आणणार. म्हणून शासनाला माझी विनंती आहे, जे डिपार्टमेंटला विनंती आहे प्रत्येक डिपार्टमेंटला कळवलेलं आहे, कृषी अधिकाऱ्याला कळवलं, पशुवैद्यकीयला कळवलेलं आहे, तहसीलदार साहेबांना फोन करून आम्ही सांगितलेलं आहे का अशाची घटना घडलेली आहे. या घटनेचा जेव्हा आम्हाला माहिती झाला त्यावेळेला आम्ही सकाळपासून इथं ठाण मानून आहे. अद्यापपर्यंत कुठल्याही डिपार्टमेंटचा कुठलाही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. म्हणून मी शासनाला विनंती करतोय का जी घटना घडलेली आहे या घटनेचा आम्ही निषेध करतो. म्हणून या ज्या मालकांचे जे बैल मयत झालेले आहेत झाले असतील यांना नुकसान भरपाई देण्यात यावे अशी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत. आणि या MSEBच्या डिपार्टमेंटचा हे आम्ही सर्व ग्रामपंचायत मालडुंग्याच्या वतीने
निषेध करतोय आणि या डिपार्टमेंटला अजूनपर्यंत जाग येत नाही. वारंवार आम्ही त्यांना सांगतोय तिथं लाईटीचा पोल वाकलाय, तिथं लाईटीच्या तारा कमकवत आहेत, पण कुणीही लक्ष देत नाही. मी इथपर्यंत माझ्या माध्यमातून शासनापर्यंत एवढं बोलू शकतोय. मौजे माळडोंगे या ठिकाणी कृष्णा ठाकूर या फार्म हाऊसला लागून MSCB लाईन मेन लाईन आहे, त्या लाईन लागून 3 गुरं जी आहेत ती मृत्युमुखी पावली आहेत. त्याची सर्वस्व जबाबदारी MSCB ची असताना सरपंच साहेब नेहमी त्यांना आता जवळजवळ 2 महिने झालेत MSCB नेहमीच प्रमाणे पत्राद्वारे कळवत असतात, तरी पण ते काय त्याची दक्षता घेत नाही. त्यामुळे आज हे जनावर मृत्युमुखी पावले आहेत. त्यामुळे जे लोकांची जनावरे मृत्युमुखी पावले आहेत त्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणेकरून त्यांच्या आता शेतीची कामं पूर्ण होतील. बैल मला चिकटला साहेब, काय करू आता? नांगरा टाइम आलाय, त्याचं काम चालू होईल आता. एक गाय होती, ती गाभण होती, पण ती लाईटीची तारामुळे ती तार पडली, त्याच्या अंगाखाली चिकटून मेलेले आहे. करायचा पुढचा, आणि गायीची भरपाई कोण देणार आहे? पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज.